येत्या 2 नोव्हेंबरला आपण आपल्या लाडक्या खाटूश्याम बाबांचा जन्मदिवस महोत्सव साजरा करणार आहे, ते पण धुळ्याच्या मंदिरात. 1 तारखेला खाटूश्याम मध्ये हा उत्सव साजरा होत आहे, पण आपल्या इथं एकादशी ही 2 तारखेला होती जाते सूर्योदयापासून. त्यामुळे हा उत्सव आपण 2 तारखेला इथं सेलिब्रेट करणार आहोत. इथं तुम्हाला श्यामबाबांची आरती होणार आहे, त्याचबरोबर संगीतमय वातावरणात आपल्याला इथं भजन सुद्धा होणार आहे आणि खूप छान प्रकारे आपण यावर्षी खाटूश्याम बाबांचा जन्मोत्सव आपण सर्व मिळून साजरा करूया. जर तुम्ही धुळ्याच्या आसपास असाल तर नक्की दर्शनाला या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे, पण जास्तीत जास्त लोकांना गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही पण या मंदिरात दर्शनाला. जन्मोत्सवासाठी मी तर येणार आहे, तुम्ही कधी येताय? तर तुम्हाला इथला ऍड्रेस जाणून घ्यायचा असेल तर धुळ्याचं जे आग्रा रोड आहे तिथं सराफ बाजारामध्ये तार गल्लीमध्ये श्री रामदेव बाबांचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरात रामदेव बाबांच्या एक्झॅक्टली बाजूला श्री खाटूश्याम बाबांची सुद्धा मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर येत्या 2 नोव्हेंबरला आपण सगळे मिळून बाबांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करणार आहोत. मी तर येणार. पहिले तर मी सर्व श्याम भक्तांना जय श्री श्याम म्हणायचंय मला. आणि हारे का जो सहारा ज्याला म्हटलं जातं म्हणजे आपले खाटूश्याम बाबांना, तर ते खरं होतंय आणि मी त्याचा जो साक्षात्कार आहे किंवा त्याची जी प्रचिती ती मला सुद्धा आलेली आहे. सुरुवातीला जेव्हा या मंदिरात आलो त्यामुळे मला एवढ्या गोष्टींबद्दल माहित नव्हतं. बऱ्याच गोष्टी आपल्या धुळ्यात हे मंदिर आहे हे पण माहित नव्हतं. पण असंच माझ्यासारखा एक मुलगा होता, एक व्यक्ती होता की ज्याने आपल्या या मंदिराचा व्हिडिओ टाकला आणि हळूहळू सर्वांपर्यंत माहिती पोहोचत गेली. त्यानंतर मी ब्लॉग टाकला. ब्लॉग टाकल्यानंतर जे काही तुमचे मेसेजेस आलेले, म्हणजे मी डेली तुमचे मेसेज वाचतोय. प्रत्येक जण थँक्यू म्हणतोय या मंदिराबद्दल, ज्याला ज्याला माहिती मिळत जाते तो प्रत्येक जण आभार प्रकट करतोय. तर माझे काहीच याच्यामध्ये काहीच क्रेडिट नाहीये, जे काही आहे सर्व श्याम बाबांचं आहे आणि त्यांची कृपा सर्वांना मिळावी अशीच माझी इच्छा आहे. आता पण मी कमेंट मध्ये एक वाचलं की एक व्यक्ती होता त्याने माझ्या याच्यात कमेंट केली होती की 20 वर्षापासून त्याला संतांनी मला संतान होईल का. ते अशा सगळ्या मेसेज जेव्हा येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबांनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे आणि जो खरंच गरजवंत आहे तो इथे पोहोचला पाहिजे, त्याची आरजी बाबापर्यंत लागली पाहिजे. प्रत्येकाकडे पैसा आहे असं नाही, प्रत्येकाकडे तिथपर्यंत खाटूपर्यंत जाण्याची हैसियत आहे असं नाहीये. तर तो व्यक्ती जो धुळ्याच्या आसपास आहे, धुळ्यापासून थोडा जवळ आहे, थोड्या अंतरावर आहे, तो इतक्या लांब लांब जाण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही इथे या. खाटूला तुम्ही जाशाल तेव्हा जाशाल, पण त्याच्या आधी तुम्ही इथे या, इथे येऊन दर्शन घ्या. तुम्हाला प्रचिती अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं साक्ष बघायचं असेल तर पुजारीजींना पण तुम्ही विचारू शकता, त्यांना जेवायला जायला सुद्धा वेळ मिळत नाहीये, इतकी लोक गर्दी करता इथं. तर कसा होता एक्सपिरियन्स आपला एक्सपिरियन्स, कसे लोक येत आहेत या ठिकाणी? खेड्यापाड्याचे जवळपास जास्तीत जास्त गर्दी करतायत भक्त लोक आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते. त्या पद्धतीने गर्दी वाढत जाते. आज सुद्धा 4 वाजेपर्यंत लोकांनी इथे अर्जी लावलेली आहे. मी 4ला घरी जेवणासाठी गेलो. त्यानंतर मी लागलीच 5:30ला येऊन लागलो या ठिकाणी. नंतर पण ह्या ठिकाणी काही लोक भक्तगण आलेले होते, त्यांनी अर्जी लावली. त्यांची आता मनोकामना बाबा पुरी करेल. इथं बाबांची हेच प्रार्थना करणार आणि खरोखर बाबांची जे सत्व आहे श्याम बाबांचं ते खरोखर आज सगळीकडं भारतात नावाजले जात आहे, गाजले जात आहे. पण श्याम बाबा त्यांची मनोकामना पूर्ण करो अशी श्याम बाबाच्यांनी प्रार्थना करत आहे.